देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले। भाजपाने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे। भाजपा या निवडणुकीत किती जागा जिंकणार यावर अनेकांनी दावे केलेत। आता आणखीन एका प्रसिद्ध अर्थतज्ञांनी दावा केला आहे। अर्थतज्ञ सुरजित भल्ला यांनी 2024च्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। यावेळी भाजप स्वबळावर 330 ते 350 जागा जिंकू शकेल असा दावा त्यांनी केला। तामिळनाडूसारख्या राज्यात 5 जागा जिंकू शकतात असंही त्यांनी म्हटले आहे। अर्थतज्ञ सुरजित भल्ला यांचे नुकतेच नवीन पुस्तक हाऊ वी वोट प्रकाशित झाले आहे। त्यांनी NDTVला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की यंदाच्या निवडणुकीत भाजपला 330 ते 350 जागा मिळू शकतात। मी फक्त भाजपबद्दल बोलत आहे, त्यात त्यांच्या सहयोगी भागीदारांचा समावेश नाही। सुरजित भल्ला यांच्या अंदाजानुसार 2019च्या तुलनेत भाजपला जास्त जागा मिळतील। 2024च्या निवडणुकीत 5 ते 60% जास्त जागा मिळू शकतात असंही भल्ला म्हणाले। प्रत्येक निवडणुकीत एक लाट दिसते, ही एक लहर निवडणूक असू शकते असंही अर्थतज्ञ म्हणाले। प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला 44 जागा मिळू शकतात। विरोधी आघाडीची समस्या नेतृत्वाची आहे। अर्थव्यवस्थेला सर्वाधिक महत्त्व असते हे खरे आहे, पण नेतृत्वही दुसऱ्या क्रमांकावर येते आणि या दोन्ही बाबींमध्ये भाजप मजबूत आहे। जर विरोधी पक्षांनी असा नेता निवडला जो पंतप्रधान मोदींच्या तुलनेत असेल तर जनतेचे आव्हान मला वाटते की यावेळची निवडणूक रंजक आणि खडतर ठरली असती असंही भल्ला म्हणाले। तामिळनाडूत भाजपला पारंपरिकपणे कमकुवत मानले जाते। तिथे भाजप किमान 5 जागा जिंकू शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। येथे द्रमुक आणि AIDMK यांच्यातच लढत दिसत आहे। तामिळनाडूमध्ये भाजपला 5 किंवा त्याहून अधिक जागा मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।